नागपुरात प्रधानमंत्री आवास योजनेतील कथित अवैध धंद्यांच्या आरोपामुळे वातावरण चांगलंच तापलंय। या प्रकरणात कारवाईच्या मागणीसाठी भाजप युवा मोर्चाने नागपूर सुधार प्रन्यासाच्या सभापतीचा घेराव घालत जोरदार आंदोलन केलंय। गरजू नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या निवासी संकुलामध्ये कथितपणे अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप करत भाजप युवा मोर्चा आक्रमक झाला आहे। या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी नागपूर सुधार प्रन्यास कार्यालयाबाहेर आंदोलन छेडले। भाजप युवा मोर्चाचे महानगर अध्यक्ष सचिन करारे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ गरजू आणि पात्र नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये जर खरोखरच अवैध कृत्ये सुरू असतील तर ही अत्यंत गंभीर बाब असून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी असे भाजप युवा मोर्चाने म्हटले आहे। तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे। भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगरातर्फे माननीय भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय दयाशंकर तिवारी आणि माननीय पूर्व नागपूरचे लोकप्रिय आमदार कृष्णाभाऊ खोपडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सिम्बायोसिस कॉलेजच्या थोड्या अंतरावर सुरू असलेल्या बियर शॉपीच्या नावाखाली एक बियर बार आणि एक ज्या प्रकारे पब त्या ठिकाणी त्यांनी उघडलेला आहे त्याच्यावर कारवाई करण्याच्या बाबतीत आम्ही या ठिकाणी माननीय सभापतींना निवेदन दिलेलं आहे। ते प्रधानमंत्री आवास योजना आहे, ते त्याचे जो ब्लॉक आहे तो जीवनावश्यक वस्तूसाठी लोकांना दिला जातो। मेडिकल असो, फार्मसी असो, किराण्याची दुकान असो, फळभाज्यांची दुकान असो, पण सरासरी त्या ठिकाणी एक बियर शॉपी बियर बार त्या ठिकाणी उघडण्यात आलेला आहे आणि ते MMRDCच्या अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे या त्यांच्या काही विशेष प्रेमामुळे एक्साइज वाले आणि हे MMRDCचे अधिकारी यांच्यामुळे त्या ठिकाणी ते उघडण्यात आलेलं आहे आणि ते तात्काळ बंद करण्यात यावं। तिथल्या युवकांनी तिथल्या महिलांनी आमच्या समोर तक्रार केल्या की रात्री कॉलेजचे मुलं या ठिकाणी येतात आणि सरासरी दारूचं प्रमाण आणि मुलं मुली हे सगळ्याच्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते। म्हणून आमदार साहेबांकडे ते तक्रार आली, माननीय अध्यक्षांकडे तक्रार आली। त्याच्यानंतर सूचनेनुसार आम्ही आज सभापतींना भेटणार आहे। हे 6 दिवसाच्या आतमध्ये आम्ही त्यांना वेळ दिली आहे की 6 दिवसाच्या आतमध्ये की तुम्ही याच्यावर कारवाई करा, अन्यथा तिथले नागरिक आणि महिला घेऊन युवा मोर्चा आपल्या स्टाईलने ते बंद केल्याशिवाय राहणार नाही। एवढंच आम्ही माननीय सभापतींना सांगितलं। त्या ठिकाणी अवैध अतिक्रमण जे मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे ते त्वरित त्या ठिकाणी हटवण्यात यावं अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने आज माननीय सभापतींना केलेली आहे। दरम्यान या आंदोलनामुळे प्रधानमंत्री आवास योजनेतील कथित गैरप्रकारांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासन या प्रकरणात नेमकी कुठली भूमिका घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे। तर कथित अवैध धंद्यांच्या आरोपामुळे निर्माण झालेल्या या वादावर प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसून पुढील घडामोडींवर आमची नजर असणार आहे। भारत माता की जय।